श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, समाधानात आणि निरोगी तुम्हाला आयुष्य लाभो, तुमची सर्व काही इच्छा पूर्ण हो, ही मी स्वामी आईचरणी प्रार्थना करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये देवपूजा झाल्यानंतर देवासमोर ठेवलेलं हे एक भांडं पाणी तुमचं कसं आयुष्य बदलू शकतं, तुमचं नशीब बदलू शकतं, हे तुम्हाला माहीत आहे का? आज मी तुम्हाला त्यामागचं असं रहस्य सांगणार आहे, जे ऐकून तुम्ही आजपासून हा उपाय नक्कीच सुरू कराल. श्री स्वामी समर्थ पुराणात आणि विष्णू पुराणात असं सांगितलं गेलं आहे की देवाला अर्पण केलेलं पाणी हे तीर्थ बनतं आणि ते केवळ पाणी राहत नाही, तर त्यामध्ये दैवी शक्तींचा वास होतो. स्वामी समर्थ महाराजांनीही अनेक वेळा सांगितलं आहे की जल म्हणजे जीवन आहे आणि जेव्हा हे जल देवाच्या चरणी अर्पण केलं जातं तेव्हा ते साधं राहत नाही, तर ते पवित्र आणि ऊर्जायुक्त बनतं. पूर्वीच्या काळात ऋषीमुनी आपल्या आश्रमात पूजा करून देवासमोर पाणी ठेवायचे, कारण त्यांना माहीत होतं हे पाणी वातावरण शुद्ध करतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. आजही तुम्ही अक्कलकोट किंवा दिंडोरी येथे गेलात तर तिथे अनेक स्वामी भक्त ही परंपरा पाळताना दिसतात आणि त्यांचं आयुष्यात बदल झाल्याचं अनेक कथा आपल्याला ऐकायला मिळतात. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, परंपरा आहे, पण यामागे विज्ञान काय सांगतं? तर विज्ञानसुद्धा आज या गोष्टीला मान्यता देतं. पाणी हे एक असं तत्व आहे जे ऊर्जा साठवून ठेवू शकते. जेव्हा आपण पूजा करतो, मंत्र म्हणतो, देवाचं नामस्मरण करतो, तेव्हा तो प्रत्येक शब्दातून निर्माण होणाऱ्या कंपनाचा परिणाम त्या पाण्यावर होतो आणि हे पाणी त्या कंपनांना शोषून घेतं आणि त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. अनेक संशोधनामध्ये हे दिसून आलं आहे की जेव्हा पाण्यावर चांगले शब्द उच्चारले जातात, प्रार्थना केली जाते, तेव्हा त्या पाण्याची रचना सुंदर आणि संतुलित बनते. जेव्हा वाईट शब्द बोलले जातात तेव्हा ती रचना बिघडते. याचा अर्थ काय? तर पाणी आपल्या भावना आणि विचारांना प्रतिसाद देतं आणि म्हणूनच जे पाणी आपण देवासमोर ठेवतो ते त्या भक्तीच्या ऊर्जेने भरून जातं. तर आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे याचे फायदे काय होतात. सर्वप्रथम हे पाणी घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करतं. अनेक वेळा आपल्याला कारण न कळता घरात भांडणं होतात, मन अस्वस्थ राहतं, कामात अडथळे येतात. अशा वेळी हे पाणी वातावरण शुद्ध करून घरात शांतता निर्माण करतं. दुसरं म्हणजे घरात सुख आणि समाधान वाढतं, कारण त्या पाण्यातील सकारात्मक ऊर्जा ही हळूहळू संपूर्ण घरात पसरते. तिसरं म्हणजे धनलाभाचे मार्ग मोकळे होतात. अनेक भक्तांनी अनुभव सांगितले आहे की त्यांना नियमितपणे देवासमोर पाणी ठेवायला सुरुवात केली आणि काही दिवसात त्यांच्या आयुष्यात आर्थिक सुधारणा झाली, कामात यश मिळायला लागलं. चौथं कारण म्हणजे आरोग्यावरही याचा चांगला परिणाम होतो, कारण हे पाणी शुद्ध आणि ऊर्जायुक्त असल्यामुळे शरीराला सुद्धा फायदा होतो. पाचवं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे पितृदोष निवारण्यासाठी हे पाणी उपयोगी ठरतं. जेव्हा आपण हे पाणी श्रद्धेने अर्पण करतो तेव्हा आपल्या पूर्वजांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. स्वामी समर्थ म्हणतात की जिथे श्रद्धा असते तिथे कृपा नक्कीच होते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की नेमकं कसं करायचं? तर खूप सोपं आहे. देवपूजेनंतर एक स्वच्छ तांब्याचं किंवा पितळाचं भांडं भरून त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्या. शक्य असेल तर थोडंसं गंगाजल मिसळा आणि ते देवाच्या उजव्या बाजूला ठेवा. ते पाणी रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम त्या पाण्याला नमस्कार करा आणि मग ते थोडंसं पाणी प्या किंवा घरात शिंपडा. तुम्ही मंत्र म्हणूनही हे करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळा म्हणा. तर ही सेवा गुरुवारी या दिवसापासून तुम्हाला सुरू करायची आहे. या उपायाची सुरुवात करण्यासाठी गुरुवारचा दिवस शुभ मानला जातो, म्हणून गुरुवारपासून सवय लावा आणि मनापासून श्रद्धेने करा. लक्षात ठेवा, हे फक्त पाणी नाही तर देवाची कृपा आहे. शेवटी इतकं सांगते की आपल्या आयुष्यात छोटे छोटे उपाय
खूप मोठे बदल घडवून आणू शकतात. तुम्ही फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा. स्वामी समर्थावर पूर्णपणे सोपवा. मग बघा तुमचं आयुष्य कसं हळूहळू बदलायला लागतं. आता शेवटी तुम्हाला एक खूप महत्त्वाचे आणि अनुभवातून सिद्ध झालेली गोष्ट सांगणार आहे. कदाचित फार कमी लोकांना माहीत आहे. जेव्हा तुम्ही नियमितपणे देवासमोर पाणी ठेवता, तेव्हा हळूहळू तुमच्या मनातही बदल होऊ लागतो. सुरुवातीला तुम्हाला फक्त एक साधा उपाय वाटतो, पण काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की तुमचं मन शांत होतं, विचार सकारात्मक होत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत आहे. आणि अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपल्यावर काहीतरी अडथळे येतात, काही काम होत नाही, कितीही प्रयत्न केला तरी यश मिळत नाही. पण अशा वेळेस हा छोटासा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण हे पाणी फक्त बाहेरचं वातावरण शुद्ध करत नाही, तर तुमच्या आतल्या ऊर्जेलाही संतुलित करतं आणि हळूहळू तुमच्या मार्गातील अडथळे दूर व्हायला लागतात. आता एक खूप खास गोष्ट लक्षात ठेवा, हे पाणी कधीही दुर्लक्ष करू नका. काही लोक पाणी ठेवतात पण दुसऱ्या दिवशी ते तसंच फेकून देतात. असं करू नका. त्या पाण्याला आदर द्या, कारण देवाला अर्पण केलेलं पाणी असतं ते. पाणी तुम्ही तुळशीला घाला, झाडांना घाला किंवा घराच्या उंबरठ्यावर शिंपडा. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा अधिक वाढते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे करताना मन पूर्ण शांत ठेवा. रागात असताना किंवा ताणतणावात असताना हे उपाय करू नका. कारण जसं आपण आधी समजलं, पाणी आपल्या भावना शुद्ध शोषून घेतं. त्यामुळे नेहमी आनंदी मनाने करा. श्रद्धेनेच हा उपाय करा. काही भक्तांना असा अनुभव सांगितला आहे की त्यांनी हा उपाय 7 दिवस सतत केला आणि 7व्या दिवशी एक वेगळी शांतता त्यांना जाणवली. काहींना त्यांच्या अडलेल्या कामात यश मिळालं, तर काहींच्या घरातील भांडणे पूर्णपणे कमी झाली. याचा अर्थ एकच आहे की श्रद्धा आणि सातत्य असेल तर हा उपाय नक्कीच परिणाम देतो. तुम्ही हा उपाय किमान 11 दिवस करून बघा आणि तुमचा अनुभव स्वतः पहा. स्वामी समर्थावर विश्वास ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा. कारण जिथे खरी भक्ती असते तिथे चमत्कार घडायला वेळ लागत नाही. आणि एक छोटंसं आव्हान आहे, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर मनापासून आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की ही माहिती प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचली पाहिजे, तर व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तुमच्या एका व्हिडिओ शेअरमुळे कुणाचं आयुष्य बदलू शकतं. देवपूजा झाल्यानंतर तुम्ही देवासमोर पाणी ठेवता ना, आता पुढे जे मी सांगणार आहे ते मनापासून ऐका. कारण ही गोष्ट फक्त एक उपाय नाही, तर तुमच्या आयुष्याला हळूहळू बदलणारी शक्ती आहे. आपण जेव्हा देवासमोर पाणी ठेवतो तेव्हा आपण फक्त एक भांडं ठेवत नाही, तर आपल्या घरात शुद्धतेचं आणि शांततेचं आमंत्रण देत असतो. पाणी हे फक्त शरीरासाठी नाही, तर मनासाठीही औषधासारखं काम करतं. म्हणूनच संतांनी जलाला खूप मोठं स्थान दिलं आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात की जसं मन शांत तसं जीवन सुंदर. आणि हे शांत मन तयार करण्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जेव्हा तुम्ही रोज नियमितपणे देवासमोर पाणी ठेवता, तेव्हा कळत नकळत तुमच्या आयुष्यातील एक शिस्त तयार होते आणि तीच शिस्त तुमचं भविष्य घडवते. तेव्हा मोठे बदल नेहमी छोट्या सवयीपासून सुरू होतात. आज तुम्ही पाणी ठेवताय, उद्या नामस्मरण कराल आणि हळूहळू तुमचं संपूर्ण आयुष्य भक्तिमय होईल. हीच खरी प्रगती आहे. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, जेव्हा घरात नकारात्मक वाईट ऊर्जा वाढते तेव्हा आपल्याला काहीच समजत नाही. मन चिडचिड करतं, कामात मन लागत नाही आणि घरात विनाकारण ताणतणाव वाढतो. पण जेव्हा तुम्ही देवासमोर पाणी ठेवता तेव्हा त्या पाण्याच्या माध्यमातून एक शांत लहर संपूर्ण घरात पसरते. हळूहळू वातावरण बदलायला लागतं, मन शांत होतं, विचार शुद्ध होतात आणि निर्णय घेणं सोपं होतं. म्हणूनच हा उपाय इतका प्रभावी आहे. पाणी म्हणजे देवाशी संवाद साधण्याचा एक सुंदर मार्ग आहे. जेव्हा तुम्ही पाणी ठेवता तेव्हा मनात हळूच बोला, श्री स्वामी समर्थ, माझ्या घरात सुख शांती ठेवा, माझ्या मनातील भीती दूर करा आणि माझ्या प्रत्येक पावलावर तुमची कृपा राहू द्या आणि प्रार्थना करा.
देवाला फक्त तुमची खरी भक्ती श्रद्धा हवी असते. म्हणून हा उपाय करताना कधीही घाई करू नका. शांत बसा, डोळे बंद करा आणि फक्त स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जाणवेल की तुमचा श्वास शांत होतोय, मन हलकं होतंय आणि आतून एक वेगळीच ऊर्जा तयार होते. हीच तर दैवी शक्ती आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सगळे काहीतरी शोधत आहोत, पण खरा आनंद कुठे आहे माहीत नाही. का तो आहे शांत मनात आणि हे शांत मन मिळवण्यासाठी हा छोटासा उपाय खूप मोठी मदत करतो. म्हणून मी तुम्हाला एक मनापासून विनंती करत आहे, हा उपाय फक्त ऐकू नका, करून बघा. किमान 11 दिवस श्रद्धेने करा आणि स्वतःचा बदल जाणवा. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून आयुष्यात कितीही अडचण आली तरी विश्वास ठेवा, स्वामी तुमच्यासोबत आहेत. फक्त एक पाऊल तुम्ही टाका, उरलेले 100 पावले स्वामी स्वतः चालतील. तर आजपासून हा उपाय नक्कीच करा. आणि जर उपाय करणार असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.